नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच सिंपल कुकिंग विथ माई म्हणजे मी माई धाराशिवकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण रोजच्या रोज देवपूजा, शेती, माझघर म्हणजे स्वयंपाकघर यातील आनंददायी प्रवास करत असतो। म्हणजे रोजच्या रोज आपण आपल्या शेतीमधील किंवा स्वयंपाकघरातील आणि देवपूजेविषयी व्हिडिओ घेऊन येत असतो। तसाच आजचा व्हिडिओ आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आनंददायी प्रवासाला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यातील आमची दैनंदिनी, तसं तर आता उन्हाळा आणि पावसाळा एकच म्हणावं लागेल, कारण पावसाला देखील अवकाळी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। तर आपली दैनंदिनी आहे, त्याचसोबत सगळ्या झाडांचे आंबे पिकलेले आहेत, ते पिकू घातलेले कसे आहेत ते पाहणार आहोत। त्याचसोबत आपण दैनंदिनीमध्ये आज मेनू काय काय केलेले आहेत ते देखील पाहणार आहोत। आणि नुकतीच माझी पुण्याला एक ट्रिप झाली, तर ती ट्रिप कशासाठी झाली आणि मी तिथून काय काय शॉपिंग केलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही आहे आजची देवपूजा। अतिशय सुंदर आणि मस्त अशी प्रसन्न वातावरणामधली देवपूजा झालेली आहे। त्याचसोबत आज मंगळवार म्हणजे हा मंगळवारचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये कवड्यांची सेवा करून घेतलेली आहे। कवड्यांच्या सेवेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। तर नाश्त्यामध्ये सुरुवातीला की नाही आपण प्रोटीनयुक्त नाश्ता केलेला आहे, तर त्यासाठी थोडीशी रात्री पूर्वतयारी केली होती। त्यामध्ये 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 वाटी आपण हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि रात्रभर भिजायला ठेवली होती। तर डाळीला थोडंसं पावडरी लावलेल्या असतात, त्यामुळे की नाही डाळ स्वच्छ धुवायची, रात्रभर भिजवायची, दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं, मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा वाटून घ्यायची। नंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 मोठाले चमचे दही किंवा अर्धी वाटी दही। दही आपण डाळ अगोदर वाटून घेऊन नंतर घातलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। डाळ वाटताना दही घालायचं नाही आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे। तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही पीठ फर्मेंट करून घेऊ शकता, जसं आपण इडलीचं करतो। त्यानंतर 5 मिनटं मुरवत ठेवले, तोपर्यंत चटणी करून घेतली डाळव्याची। ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे। वरून चुरचुरीत फोडणी घातलेली सुंदर अशी चटणी तयार झाली। आणि जे पीठ आपण 5 मिनटं मुरवत ठेवलं तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं आलं, कढीपत्ता घालून घेतला, छान मिक्स केलं आहे। आणि आपण ह्यामध्ये घालणार आहोत 1 इनोचं पॅक। जर तुम्हाला इनो घालायचं नसेल, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा साधा जो खाण्याचा सोडा असतो तो घातला तरीही चालतो। आणि इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यावरती आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत। तुम्हाला आप्पे करायचे नसतील तुम्ही याची आंबोळी करू शकता किंवा आपण जी बेसन पोळी करतो ना त्या पद्धतीनं देखील करू शकता। अतिशय सुंदर असा हा झटपट नाश्ता तयार होतो। अगदी टुमटुमीत फुगतात बरं का हे सर्व आप्पे। आणि थोडंसं तुपाची धार घालायची म्हणजे चव खूप छान येते तुपामुळे। आणि मस्त असे खरपूस भाजायचे दोन्हीकडून आणि चटणीसोबत सर्व करायचे आहेत। आता नाश्ता म्हटलं ना थोडासा प्रोटीनयुक्त हेल्दी केला ना तर मग दिवसभरासाठी ती एनर्जी राहते, म्हणून मी थोडासा प्रयत्न करते की हेल्दी नाश्ता असावा। आणि सुंदर आपला असा नाश्ता तयार झालेला आहे। आणि त्याचसोबत सर्वांना मग मी सर्व केला आणि नाश्ता चालू होता तोपर्यंत माझं एकीकडे मलिदा करायचं काम चालू होतं। तर तो मलिदा कशासाठी, तर आमच्या इथे आमचं शेत जे आहे ते गड देवस्थान याच्या शिवारात येतं आणि ज्या माहेरवाशिणी येतात म्हणजे नणंद असू द्या, मुलगी असू द्या, त्या देवस्थानाच्या पाया पडायला जातात। आणि पाया पडायला जाताना हा मलिदा केला जातो, म्हणजे चपाती, गूळ, तूप, जायफळ, वेलची घालून मस्त हा मलिदाचे लाडू करायचे। ते एका डब्यात भरले आणि नंतर त्याला उदबत्ती लागते, बाकी खडी साखर वगैरे नेली तरीही चालते। ते सगळं भरून ठेवलं, सर्वांना नाश्ता सर्व केला आणि सर्वजण गडाला गेले। गड इथून अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे। आणि हे आंबे आलेले आहेत, तर त्यामध्ये आहेत आपले केशर,
हापूस, नीलम आणि पहिले पिकलेले काढले मालकांनी आणि दुसरे पिकू घातलेले आहेत. तर पिकू घालताना ह्या पद्धतीने घातले, ते घालत होते त्यावेळेस मी ही क्लिप घेतलेली आहे. वरून छान सगळं भुसकट किंवा पाचट घालतात आणि नंतर त्याला छान झाकून ठेवतात. व्यवस्थित पिकू घातले म्हणजे चिकटू देत नाहीत बरं. काही एक आंबा म्हणजे छान तो पिकतो, खराब होत नाही. आणि लोणच्याचे देखील आंबे आलेले आहेत. लोणच्याच्या आंब्याचं झाड आहे आपल्याकडं आणि हे लोणचं की नाही 2 वर्ष तरी किमान व्यवस्थित टिकतं, अजिबात खराब होत नाही. हे लोणच्याचे आंबे पाण्यात घालून ठेवायचे आणि त्यानंतर ते फोडायचे. आता फोडण्यासाठी पण आमच्याकडे सगळी हत्यारं आहेत. एक दिवस पाण्यात घालून ठेवले की छान आंबे फोडले जातात. आणि आंबे पाण्यात घातले तर आजचे मेनू सांगते काय काय आहे. सगळेजण गडाला जाऊन आले, मग जेवणं केली. त्यामध्ये शेवग्याची शेंग आहे, मुगाची उसळ केलेली आहे, थोडासा आपला गडाचा मलिदा आहे आणि कच्ची कैरी. जी नीलम उतरला होता ना, तो नीलम अतिशय सुंदर चविष्ट गोड लागतो भाकरीसोबत खायला. काकडी आहे आणि हा आहे इंद्रायणी तांदळाचा भात. तर इंद्रायणी तांदळाची सुद्धा एक कथा आहे. आता मी नुकतीच पुण्याला गेले होते, थोडंसं काम होतं माझं. माझ्या व्याह्यांची 61 साजरी केली आम्ही पुण्यामध्ये, तर त्यासाठी मी पुण्यात गेलते. तर तेव्हा गेले ना, तर माझ्या वहिनींनी एक भात केलता. तो भाताचा वास इतका सुंदर आला, मी सहज म्हटलं की हा खूप सुंदर वास येतोय भाताचा. इतकं म्हटलं तर माझे भाऊ मी आले की 4 दिवसांनी लगेच तांदूळ घेऊन आले. तर हे आहेत इंद्रायणी तांदूळ. हे मुळशी म्हणजे पुण्याच्या पुढे मुळशीला हे पिकतात आणि तिथून ते इकडे पुण्यामध्ये येतात. तर सुंदर वास येतो बरं का ह्या तांदळाचा. आणि भरपूर तांदूळ माझे भाऊ घेऊन आलेले आहेत. ते म्हणतात ना, प्रेम आणि माया ह्यालाच म्हटलं जातं. नुसतं म्हणाले होते मी की भाताची चव खूप छान लागते आणि गरम गरम तूप भात किंवा भाजी भात किंवा आमटी भात खूप छान लागला मला त्यावेळी. आपल्या घरापेक्षा थोडं वेगळी चव आली की ते आपल्याला आवडतं. सहज बोलले आणि 2-3 दिवसांनी लगेच माझे भाऊ हे तांदूळ देखील घेऊन आले. तर अशी कथा आहे इंद्रायणी तांदळाची. इथे आपल्याला डीमार्टमध्ये पण भेटतात बरं का, पण ही चव वेगळी आहे. तुम्ही जर पुण्यातून असताल तर मुळशीमध्ये जो तांदूळ पिकतो ना, तो खूप सुंदर चवीचा आहे. आम्ही अनुभव घेत आहोत. त्यानंतर ही आहे आपली पुण्यातली शॉपिंग. तर हे कंटेनर्स मी मिठासाठी कंटेनर बघायला गेलते. मला थोडं चिनी माती टाईप असे हवे होते, कारण माझं जे आता रोजचं वापरते मी काचेचंच आहे, त्याचा थोडासा टवका उडाला त्याच्या झाकणाचा. पण ते आपल्या वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं ना की घरामध्ये थोडी पण अशी चिरलेली तुटलेली वस्तू असू नये आणि मिठाची तर अजिबात असू नये. त्यामुळे मला ते हवं होतं. ते पाहण्यासाठी गेल्यानंतर मला तिथे हे बाउल्स म्हणा आणि त्याला छान असे सुंदर झाकणं ना ते मिळालं आहे. आणि सुंदर असं मी त्यामध्ये 3 वेगवेगळे कलर घेतलेले आहेत. आपण म्हणतो ना, बघायला गेलो एक आणि आणलं एक. मिठासाठी मिळालं नाही जसं मला हवं होतं ते, पण हे मी 3 कंटेनर वेगवेगळ्या रंगामध्ये घेऊन आलेले आहे. त्यानंतर हे काही स्टीलचे भांडे आणि हा जो चमचा आहे ना, हा मला माझ्या भाचे सुनेनी पाठवला आहे. तो म्हणजे हैदराबादला माझे 1-2 नंबरचे भाचे असतात तिथून हा चमचा पाठवला. हा चमचा आहे डोशाचा चमचा म्हटलं जातं. डोसेचं पीठ ओतायचं तव्यावर आणि ह्या पद्धतीनं मागच्या बाजूने त्याला गोल फिरवण्यासाठी वेगळा चमचा असतो. तर तिने माझ्या नंदेकडे तो चमचा पाठवलेला आहे. आणि त्यानंतर ही आहेत काही स्टीलची भांडी, जे हडपसरमध्ये DP रोडला मोहन मेटल म्हणून जे दुकान आहे, होलसेल दुकान, तिथं मी गेले की म्हणजे पुण्यात गेले मी हडपसरमध्ये की नेहमी तिथे एक व्हिजिट करते. काही नवीन आवडलं तर घेण्यासाठी. तर ही मी भांडी आणलेले. त्यामध्ये की नाही हे एक उभट असा गंज म्हटला जातो, जो पूर्वी असायचा की नाही दूध वगैरे तापवण्यासाठी. तर आता बरेच दिवस झाले हा माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी हा घेतला. आणि त्यावरती एक प्लेट त्याच्या साईजची घेतलेली आहे आणि एक छोटी बादली जी मिसळ व पावभाजी सर्व करण्यासाठी असते ती एक आहे. आणि त्याला साजेची अशी छोटीशी पळी घेतली, इटुकली पिटुकली, छान दिसते की नाही, दिसायला नाजूक दिसते. आणि त्यानंतर एक ताट घेतलेला आहे, त्याला थोडेसे साईडनी ठोके आहेत आणि ठोक्याच्या छोट्याशा वाट्या घेतल्यात मी. मला रोज सर्विंग करण्यासाठी, म्हणजे मी प्लेटिंग दाखवते ना नेहमी, तर ते घेतलेलं आहे. आणि सुंदर असं माझं एक कलेक्शनमध्ये भर पडलेली आहे. नवीन आणले की त्याचं नाविन्य खूपच छान वाटतं. तर छान असं हे मला ताट मिळाले. आणि मोहन मेटलमध्ये की नाही अगदी रिजनेबल सगळ्या प्रकारचे भांडे मिळतात. तांबं, पितळ, नंतर स्टील, काचेच्या भरपूर त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत. आणि कधी तुम्ही तिथे गेलात हडपसरच्या एरियामध्ये ना, तर नक्की भेट द्या. आणि सुंदर हे भांडे मी आणलेले आहेत.
शॉपिंग करणं, खरेदी करणं हा आपल्या महिलांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या दुकानात गेलो तर आपण रिकामा येतच नाही. मग ते भांड्याचं असू द्या, साड्यांचा असू द्या, नाही तर आणखीन कोणतंही असू द्या. माझ्या बाबतीत तसंच होतं. त्या भांडे काही नसतात का आपल्याकडे, पण तरीही काहीतरी नवीन आवडलं की ते घेतलंच जातं. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. कसा वाटला त्यासाठी कमेंट नक्की करा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये, सर्व नवीन रेसिपीजसोबत, नवीन देवपूजेसोबत, नवीन शॉपिंगसोबत. तोपर्यंत नमस्कार.